चला तर बनवूया चिंबोरी मसाला करी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 मीडियम साईज कांदे, धनेपूड, हळद, मीठ, चिंच, 4 चम्मच आगरी कोळी मसाला, हिरवा वाटण। हिरवा वाटणामध्ये मी मिरची, कोथिंबीर आणि नारळ ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट रेडी करून ठेवलेली आहे। तर सर्वप्रथम हे आहेत आपली चिंबोरी। सर्वप्रथम आपण तेलामध्ये 4 मीडियम साईज कांदे ब्राऊन होईपर्यंत शिजवून घेऊया। त्यात आला लसणाची पेस्ट टाकून त्याला चांगलं त्याचा वास जाईपर्यंत शिजवून घेऊया। मग त्यामध्ये मसाला, हा धनेपूड, मीठ, हळद असं साहित्य टाकून घेऊन या। मग त्यात वाटण टाकूया आणि वाटण टाकून त्याला तेल सुटेपर्यंत ठेवून देऊया। हलका हलका पाणी टाकूया जेणेकरून ते लागणार नाही। बस आपलं वाटण आता आपल्याला वाटलं छान असं झालंय आणि त्याला आता तेल सुटेपर्यंत आपण 2 मिनिटं वाफेवरती ठेवून देऊया। झालं, तेल सुटलेलं आहे। तर त्यात आता आपण आपले चिंबोरी टाकूया, आपला मेन इन्ग्रेडियंट। चिंबोरी पूर्ण त्याच्यामध्ये आपण असं त्याला लागून होईपर्यंत भुनून घेऊया। मग ताटामध्ये वाफेवरती पाणी ठेवून त्याला 5 मिनिटं अशी वाफ देऊया। नंतर परत एकदा थोडंसं हे काढून परत मिक्स करून घेऊया आणि वरच्या ताट्यावरचं गरम पाणी त्यात टाकूया। थोडंसं पाणी टाकून मग ते आता चिंबोऱ्यांना आपण शिजवून देऊया। राहिलेलं वाटण पण त्यात टाकून देऊया, म्हणजे जेणेकरून थोडी ग्रेव्ही अशी आपली घट्ट होईल त्याच्यासाठी। आता आपलं कालवण छान असं शिजलेलं आहे। त्याच्यामध्ये चिंच टाकून देऊन त्याला परत 1-2-3 मिनिटं छान असं उकळी येऊन देऊया आपण। आणि अशा प्रकारे आपलं कॅरी मसाला क्रॅबचं रेडी झालं आहे। त्यात कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घेऊया। तर या सर्व चिंबोरीचा मसाल्याचा आस्वाद घेऊया। थँक्यू। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला नक्कीच सांगा कशी वाटली तुम्हाला चिंबोरीचा मसाला।